उद्धव ठाकरेंचा 2 दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेचा दौरा सुरू आहे। या दौऱ्यामध्ये जे आहे ते अनेक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित असले तरी देखील या दौऱ्यामध्ये युवा सेना देखील सक्रिय असलेली आपल्याला पाहायला मिळत होती। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे राजापूर लांजा या मतदारसंघामध्ये येणार आहेत आणि जनतेशी संवाद साधणार आहेत। राजापूर लांजाचे आमदार राजन साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दौरा सुरू होत असताना ज्या पद्धतीने शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे त्याच पद्धतीने युवा सेना देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय होती। स्वतः वरुणजी सरदेसाई देखील होते। तुम्ही देखील पूर्ण दौऱ्यामध्ये सोबत आहात, काय त्याबद्दल आणि तुमचं म्हणणं काय त्याबद्दल? तुम्हाला माहिती असेल की शिवसेना हा कोकण पट्टा पूर्ण शिवसैनिकांनी भरलेला आहे आणि कोकण पट्टा म्हणजे बालेकिल्ला हा शिवसैनिकांचा समजला जातो आणि त्यामध्ये युवा सेनेचं हे महत्त्व आहे। कारण युवा सेनेमधनं शिवसेना जाते, त्यामुळे शिवसेना आणि युवा सेना ही कायम उद्धव साहेबांबरोबरती आहे आणि ती डुप्लिकेट सेना म्हणत असतील त्या डुप्लिकेट सेनांना आम्ही भीक पण घालत नाही। कारण कसं विषय आला आहे की आता आमचीच युवा सेना। त्यांनी सरळ सांगावं की युवा सेना प्रमुख त्यांचे कोण? युवा सेना प्रमुख ज्यांचे नाहीत आणि ते बोलतात की आमची युवा सेना, तर कसं चालायचं? त्यामुळे पूर्ण कोकण पट्टा आणि हा राजापूर लांजा साखरपा हा पूर्ण शिवसेनेचाच आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे। ज्या पद्धतीने सभा होते, सभेच्या ठिकाणी झुकेगा नाही अशा प्रकारचे बॅनर लागले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून चौकशीचा सिसामेरा आहे तो तुमच्या कुटुंबियाभोवती हे होतोय आणि आज पक्षप्रमुख जे आहे ते याच ठिकाणी सभा घ्यायला आहेत। बाळासाहेबांचं एक वाक्य होतं, हे प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये गुंतलेलं आहे, मोडेन पण वाकणार नाही। तसेच आम्ही सर्व शिवसैनिक आहोत, मोडेन पण वाकणार नाही। त्यामुळे ते वाक्य लिहिलं एक झुकेगा नाही, ते झुकेगा नाही साला हे खरं असं वाक्य आहे। त्यामुळे पूर्ण शिवसैनिक हे तमाम म्हणजे पूर्ण आज उद्धव साहेबांच्या ह्याच्यामध्ये पूर्ण शिवसैनिक आणि युवा सैनिक युवा पिढी ही इकडे या राजापूर नगरीमध्ये हजर होणार आहे। चौकशीला सामोरे जात असताना एकंदरीत आपले वडील जे आहेत त्यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली होती ज्या पद्धतीने त्यांच्या वस्तूंची किंमत ठरवली होती। त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या खुर्चीची देखील 10,000 किंमत ठरवली होती आणि त्याच्यामुळे ते भावनिक झाले होते। त्यानंतर पक्षप्रमुख या ठिकाणी येत आहेत, संवाद साधत आहेत आणि विशेष म्हणजे तुमच्या घरी देखील आज ते भेट देणार आहेत। मी एवढंच तुम्हाला सांगेन की माझे वडील हे एक मावळा आहे, हा एक मावळा आहे। जसं शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये मावळे होते आणि मावळ्यांनीच इतिहास बनवला, फितूर गेले पळून, पण तुम्हाला पण माहिती असेल की इतिहासात पण फितुरांची काही किंमत राहिली नाही, पण या मावळ्यांमध्ये मावळ्यांचाच इतिहास झाला। त्यामुळे माझे वडील एक मावळा आहे, बाळासाहेबांचा एक मावळा आहे आणि तो नक्की इतिहास करेल हे याचा आम्हाला सर्वांना विश्वास आहे। आणि सर्व शिवसैनिक म्हणजे पूर्ण कोकणातले असतील, पूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक हे या मावळ्याबरोबरती आहेत, हे मला इतपत तुम्हाला सांगावंसं वाटतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे राजापूर लांजा या मतदारसंघामध्ये येतील, परंतु यामध्ये युवा सेनेमध्ये सक्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळते। माझे वडील हे मावळा आहेत आणि मावळीच इतिहास घडवतात, फितूर इतिहास घडवत नाहीत अशी प्रतिक्रिया जी आहे ती राजन साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह निवृत्ती अबर, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।